6 ऑगस्ट 1945 अमेरिकेनं मानव इतिहासातलं सर्वात अमानवी कृत्य केलं. जपानवरचा राग काढण्यासाठी त्यांच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. तेव्हा जपानमध्ये जीविताची साधन संपत्तीची भयंकर मोठी हानी झाली होती. त्याचा धसका जपानी जनतेच्या मनातून गेला नव्हता. तोच पुन्हा बरोबर 3 दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या नागासाकी शहरावर आणखीन एक अणुबॉम्ब टाकला. आजपासून बरोबर 78 वर्षांपूर्वी आज 9 ऑगस्ट नागासाकी हल्ल्याचा दिवस. ते 2 हल्ले इतके भयंकर होते की जपानला त्यातून सावरण्यासाठी तब्बल 40 वर्ष मेहनत घ्यावी लागली. खरं तर आजही जपान त्यातून व्यवस्थितपणे सावरलेलं नाहीये. कारण आजही जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी भागात अपंग आणि कमजोर शरीरयष्टीची मुलं जन्माला येत आहेत. न्यूक्लिअर बॉम्बनं त्यांच्या 3 पिढ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्या निमित्तानं बनवलेला आजचा हा व्हिडिओ. या व्हिडिओत आपण त्या दोन्ही शहरांवर अणुबॉम्ब पडल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं होतं, किती लोकांचा तात्काळ बळी गेला होता, किती जणांना पुढं जाऊन मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं, स्फोटानंतर ती दोन्ही शहरं पुन्हा कशी उभी राहिली याबद्दलची सगळी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 7 डिसेंबर 1941 दिवस दुसऱ्या महायुद्धात सक्रिय सहभाग घेतलेल्या जपानी वायुदलानं अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या पर्ल हार्बर बेटावर हवाई हल्ला केला आणि त्या हल्ल्यात अमेरिकेची 300 पेक्षा जास्त विमानं आणि 18 पेक्षाही अधिक मोठी जहाजं नष्ट झाली. तो हवाई हल्ला म्हणजे जपाननं अमेरिका आणि ब्रिटन विरोधात पुकारलेलं युद्ध होतं. त्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 8 डिसेंबर या दिवशी अमेरिका दुसऱ्या जागतिक महायुद्धात अधिक सक्रिय झाली आणि त्याचाच परिणाम म्हणजे 1945 रोजी त्यांनी जपानवर अणुबॉम्ब टाकला. 6 आणि 9 ऑगस्ट 1945ला अनुक्रमे हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या शहरांवर अमेरिकेनं अणुबॉम्ब हल्ले केले. आता हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये एक्झॅक्ट त्या दिवशीची तिथली नेमकी काय परिस्थिती होती याची आपण खरं तर कल्पनाही करू शकत नाही. तर बघा, 6 ऑगस्ट 1945 दिवस, वेळ सकाळी 7 वाजताची. जपाननं त्यांच्या रडारमध्ये अमेरिकेचं B-29 हे विमान टिपलं. पण हे विमान काय हेतून आपल्याकडे आलंय याची जपानी लोकांना काडी मात्र कल्पना नव्हती. जरी रडारनं हे विमान टिपलं असलं तरीही दुसऱ्या महायुद्धामुळं तिथं परिस्थिती एवढी वाईट होती की जपानकडे एवढं पेट्रोल सुद्धा नव्हतं की त्या विमानामागे ते एखादं त्यांचं जपानी विमान पाठवतील. तोवर जपानमधले धोक्याचे सायरन वाजूही लागले होते. तसं तर जपानच्या लोकांना युद्धजन्य परिस्थितीची सवयच झाली होती. चहा, कॉफी, अंडी, पेट्रोल असल्या वस्तू तिथल्या मार्केटमधून केव्हाच गायब झाल्या होत्या. तिथला व्यापार हा पूर्णपणे संपला होता. पण आज एक वेगळाच धमाका तिथं होणार होता. जो धमाका काही सेकंदातच तिथं होत्याचं नव्हतं करणार होता. सकाळचे 8 वाजले होते. धोक्याचे सायरन वाजून केव्हाचेच बंद झाले होते. एनोला गे बॉक्सकार म्हणजेच B-29 विमानाचा पायलट पॉल टेबिट्सने त्याच्या सहकाऱ्यांना आदेश दिला, आय हॅव गॉट इट. मला ते ठिकाण मिळालंय. आपला गॉगल घालून घ्या. 8 वाजून 15 मिनिटांनी विमान टार्गेटस्थळी आलं आणि 12,500 किलोटन ताकदीचा लिटल बॉय विमानातून खाली आला आणि 43 सेकंदाचा प्रवास करून जमिनीपासून 2000 फूट उंचीवरती आला. आकाशात जणू सूर्यच फुटावा असा लिटल बॉय तिथं फुटला. नाव जरी लिटल बॉय असलं तरी त्यानं केलेला स्फोट हा खरं तर विचारच न केलेला बरा. लिटल बॉय फुटल्यामुळं वातावरणाचं तापमान थेट 4000 डिग्री सेंटीग्रेडवर जाऊन पोचलं होतं. B-29 विमान पुढे निघून गेलं तसं धुराचा एक महाकाय भडका वर उठून आला. विमानाच्या सहपायलट रॉबर्ट लुईसनं त्याच्या लॉग बुकमध्ये एक ओळ लिहिली, ओ माय गॉड, व्हॉट वी हॅव डन. म्हणजेच हे देवा, आपण हे काय केलं. विमानात बसलेला जवान बॉब कॅरन यानं त्या भयानक दृश्याचे फोटोग्राफ्स घेतले. कित्येक किलोमीटर त्या बॉम्बच्या आगीचा भडका उडाला होता. विमानाचा पायलट पॉल टेबिट यानं BBC या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की हे असं काही होतं ज्याची आपण कधीच कल्पना करू शकत नाही. जसा बॉम्ब फुटला तसं मी मागे वळून त्याच्याकडे एकदा बघितलं आणि पुढं निघालो. धुरांचे ढगच्या ढग उफावून येत होते. हे फार विलक्षणीय होतं. हिरोशिमाच्या जवळपास 70% इमारती या क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या होत्या. शहरांमधल्या काही मोजक्याच कॉन्क्रीट इमारती सोडून तिथलं सगळंच गायब झालं होतं. हिरोशिमाच्या रेल्वे स्टेशनवर असणारी एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी चिंग-को क्लाइन बचावली. तिनं तिच्या अनुभवात सांगितलं की जसा स्फोट झाला तसं काही काळ मी बेशुद्ध झाले. अंगावर भाजलेलं होतं. काही काळानं मला जशी जाग आली तशी मी घराच्या दिशेनं धावू लागली. रस्त्यावरून जाताना मला फक्त आणि फक्त मृतदेहच दिसत होते. प्रत्येक गोष्टीचा कोळसा झाला होता.
नद्यांमधून मृतांचे खच वाहत होते. नुसती जळलेली पोळलेली शरीरं आणि मदतीसाठी ओरडणारी माणसं, बस इतकंच होतं. स्फोटापासून माझे बाबा दूर होते त्यामुळे ते वाचले, पण माझी आई खूप वाईटरित्या जखमी झाली होती. लोकांना तर सूर्यच फुटला असं वाटलं होतं. द जपान टाइम्स या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार जवळपास 66,000 लोक या स्फोटात जागीच मृत्युमुखी पडले, पण खरा आकडा आजवर कधीच समोर आलेला नाही. एकूण 69,000 लोक जखमी झाले, पण काही काळानंतर जे वाचले त्यांना उत्सर्जित किरणांमुळे कायमचं अपंगत्व आलं. काही काळानं मृतांचा आकडा जवळपास 1.5 लाखांवर पोहोचला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमॅन यांनी रेडिओवरून जाहीर केलं, अमेरिकन विमान B-29 यानं नुकतंच जपानच्या हिरोशिमा शहरावर बॉम्ब टाकलाय आणि त्या बॉम्बने दुश्मनाच्या क्षेत्रात भरपूर विध्वंस केलाय. आपण ज्या ताकदीचा बॉम्ब टेस्ट केला होता त्याच्या 2000 पट जास्त मोठा बॉम्ब आपण जपानवर टाकलाय. आता आपल्याकडे जगातलं सगळ्यात विध्वंसक हत्यार आलंय आणि त्याच्या पुनरुत्पादनासाठी आपण आता इथून पुढची पावलं उचलणार आहोत. पुढे 2 दिवस उलटले, पण अमेरिका मात्र काय थांबायला तयार नव्हती. 8 ऑगस्ट 1945 ही रात्र संपत आली होती आणि अमेरिकेच्या B-29 सुपर फोर्ट्रेस बॉक्स बॉम्बर विमानात एक बॉम्ब सज्ज ठेवण्यात आला होता. एखाद्या प्रचंड मोठ्या कलिंगडासारख्या या बॉम्बचं वजन 4050 किलो इतकं होतं. विन्स्टन चर्चिल यांचा संदर्भ घेऊन या बॉम्बचं नाव फॅटमॅन असं ठेवण्यात आलं होतं. जपानमधलं कोकुरा हे औद्योगिक शहर या दुसऱ्या बॉम्बचं लक्ष असणार होतं. जपानमधले सर्वात मोठे व सर्वाधिक दारुगोळ्याची निर्मिती करणारे कारखाने इथं होते. सकाळी 9:50 विमानाच्या पायलटला कोकुरा शहर दिसू लागलं. यावेळी B-29 हे विमान 31,000 फूट उंचावरून उडत होतं आणि बॉम्बसुद्धा इतक्याच उंचावरून फेकला जाणार होता. पण कोकुरा शहरावर मात्र ढगांचं सावट आलेलं होतं. म्हणून मग B-29 एक गिरकी घेऊन पुन्हा एकदा शहराच्या वरती आलं. पण बॉम्ब फेकण्याची वेळ आली तेव्हा शहरावर धुराचं आणि ढगाचं आवरण आलेलं होतं, कारण विमानाच्या खालच्या बाजूला विमानभेदी तोफा आग ओघत होत्या. B-29 मधलं इंधन सुद्धा भयंकर वेगानं संपत आलं होतं. परत जाता येईल इतकंच इंधन विमानात उरलेलं होतं. या मोहिमेचे ग्रुप कॅप्टन लिओनार्ड चेशर यांनी सांगितल्यानुसार आम्ही सकाळी 9 वाजता उड्डाण सुरू केलं. मुख्य लक्ष्यस्थळी पोचलो तेव्हा तिथं ढग होते. तेव्हाच आम्हाला बॉम्ब हल्ल्याचा संदेश मिळाला. मग आम्ही दुसऱ्या लक्ष्यस्थळाकडे म्हणजेच नागासाकीकडे वळालो. पायलटने बॉम्ब टाकणारं ॲटोमॅटिक मशीन सुरू केलं आणि काही क्षणातच तो महाकाय बॉम्ब वेगाने खाली निघाला. 52 सेकंदांनी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 फुटांवर असतानाच या फॅटमॅन बॉम्बचा स्फोट झाला. त्यावेळी 11:02 झाली होती. आगीचा प्रचंड मोठा लोट उठला होता. धुराच्या लोटाचा आकार सतत वाढत जाऊन संपूर्ण शहराला व्यापू लागला होता. नागासाकीच्या समुद्र किनाऱ्यावर तरंगत असणारी जहाजं आणि बंदरावर उभ्या असणाऱ्या होड्यांना आगा लागल्या होत्या. नक्की काय झालंय हे आसपासच्या कोणत्याच माणसाला कळत नव्हतं. खरं तर काय होतंय हे सगळं दिसण्यापूर्वीच त्यांचा जीव गेला होता. नागासाकी शहराबाहेर काही ब्रिटिश युद्धकैदी खाणींमध्ये काम करत होते. त्यातल्या एकानं सांगितल्यानुसार संपूर्ण शहर निर्जन झालं होतं. सगळीकडे नुसता सन्नाटा. जिकडे बघेल तिकडे लोकांच्या प्रेतांचा खच पडलेला. काहीतरी भयंकर घडल्याचं आम्हाला कळालं. लोकांचे चेहरे उतरले होते, हातपाय गळाले होते. त्याआधी कधी आम्ही अणुबॉम्बबद्दल काही ऐकलं नव्हतं. नागासाकी शहर हे डोंगरानं वेढलेले असल्यामुळं केवळ 6.7 चौरस किलोमीटर प्रदेशातच त्याचा विध्वंस पसरला होता. या अणुबॉम्बमुळे नागासाकीमध्ये सुमारे 74,000 लोकांचा मृत्यू झाला होता. ग्रेग कोलीनं त्याच्या एका पुस्तकात लिहिलं होतं की तो अणुबॉम्ब फुटला तेव्हा लोकांना सूर्यच फुटल्यासारखंच वाटलं होतं. सगळीकडे नुसते आगीचे भडके उडत होते. चारी बाजूला नुसता मलबा होता. मंडळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमॅन पुन्हा एकदा रेडिओवरती आले आणि म्हणाले, आतापर्यंत जपानी लोकांना कळलं असेल की आम्ही काय करू शकतो. त्यामुळे जपाननं लवकरात लवकर आत्मसमर्पण करावं, नाहीतर पुढच्या परिणामांना तयार राहावं लागेल. हितोशी टोकाई नावाच्या एका त्या हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तीनं असं लिहिलंय की काहीतरी भलं मोठं घडलं होतं. तुम्ही जर कधी नरकाची कल्पना केली नसेल किंवा कधी कोणी नरक बघितला नसेल तर त्या दिवशी नागासाकीचा नरक झालाय की काय असंच वाटत होतं. पुढे 6 दिवसातच जपानचे सम्राट हिरोहितो यांनी अमेरिका आणि मित्र देशांपुढे आत्मसमर्पण केलं. जर्मनीचा सुद्धा पाडा होऊन 2 सप्टेंबरला दुसरं महायुद्ध संपलं. पण मंडळी, एवढं भलं मोठं आसमानी संकट कोसळून सुद्धा ही दोन्ही शहरं त्यातून खूप शितापीनं बाहेर पडली. पुढे जाऊन ही शहरं आहे त्यापेक्षा सुंदर पद्धतीनं उभी राहिली. चला आता आपण ही शहरं या महाभयंकर हल्ल्यानंतर पुन्हा कशी उभी राहिली याची गोष्ट बघूयात. तर बघा, ही गोष्ट सुरू होते बँक ऑफ जपानच्या हिरोशिमा शाखेपासून.
स्फोटात त्यांनीही त्यांचे 18 कामगार आणि 12 कर्मचारी गमावले होते. अतिभक्कम बांधकामामुळे ती इमारत तग धरू शकली होती. स्फोटानंतर 2च दिवसात या बँकेनं त्यांचं कामकाज सुरू केलं. बरं, ते पण काय फक्त स्वतःपुरतं नाही, तर स्वतःची जागा गमावलेल्या शहरातील अन्य 11 बँक शाखांनाही आपल्याच आवारातील मोकळी जागा देऊन भर पावसातही छत्र्या घेऊन या बँकांचे कर्मचारी काम करत राहिले. 3 दिवसानंतर म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला झाला. त्या दिवशी हिरोशिमातील टॅक्सी सेवा ही सुरू झाली. दळणवळणाची गरज लक्षात घेऊन स्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी मर्यादित रेल्वे सेवा ही सुरू करण्यात आली. मंडळी, तसं बघितलं तर हे आव्हान जरा फारच मोठं होतं, कारण शहराच्या खुद्द महापौरांनाच या स्फोटात प्राण गमावे लागल्यानं स्थानिक प्रशासन नेतृत्वहीन झालं होतं. शहरातील 16 पैकी 14 रुग्णालयं आणि 198 पैकी 170 डॉक्टर स्फोटानंतर या शहराच्या सेवेत राहिले नव्हते. मंडळी, दुर्दैव बघा, आता अणुबॉम्बाच्या जोडीला या शहरावर त्यावेळेस नैसर्गिक संकट सुद्धा आलं होतं. म्हणजे तेव्हा 17 सप्टेंबरला इडा या वादळानं या शहरातल्या 3000 जणांचे बळी घेतले होते. पण नशीब सुद्धा किती बलवत्तर असतं बघा. अणुस्फोटामुळे शहरभर साठलेला राडारोडा या वादळामुळे झालेल्या जोराच्या पावसात धुऊन समुद्रात गेला. एव्हाना आपत्तीतून मदत व पुनर्वसनाच्या मानवी प्रयत्नांनाही गती मिळाली होती. मित्र देशांच्या वसाहतवादी फौजांनीच हिरोशिमाच्या मदत पुनर्वसन कार्यात सहकार्य करायला सुरुवात केली. स्थानिक प्रशासनानं 5 वर्षांचा पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला. चुकोगू शिंबून या स्थानिक वृत्तपत्रानं हिरोशिमाच्या फेरउभारणीसाठीच्या कल्पना वाचकांकडून मागवल्या. शांतता स्मारक, ग्रंथालय, संग्रहालय यांसारख्या कल्पना त्यातून साकारत गेल्या. परंतु घटत्या करसंकलनाच्या आव्हानामुळे स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांना तशा मर्यादाच येत होत्या. हिरोशिमाचे नवनियुक्त महापौर शिंजो हमाई यांनी हे चित्र बदलण्यासाठी नेटानं प्रयत्न केले. आपलं शहर शांततेचं प्रतीक म्हणून विकसित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यातूनच जपान सरकारने 1949 मध्ये हिरोशिमा शांतता स्मृतीस्थळ निर्माण कायदा करून शहर विकासाला आणखी चालना दिली. दुर्दैवानं हिरोशिमातील उद्योगांच्या चाकांना खरी गती 1950 मधील कोरियन द्वीपकल्पातील युद्धामुळे वाढलेल्या मागणीतूनच मिळाली. एका अर्थानं युद्धाच्या ज्वाळांमधूनच हिरोशिमातल्या चुली सुद्धा पेटू लागल्या आणि त्यामुळेच शांततेचा पुरस्कार करणारं शहर ही त्याची नवी ओळख निर्माण होण्यालाही विध्वंसाचीच धगधगती किनारच गरजेची ठरली. एक तप उलटून गेलं. 1998 पर्यंत हिरोशिमाची लोकसंख्या पुन्हा एकदा अणुस्फोटाच्या अगोदरच्या स्तरापर्यंत पोहोचली. स्फोटाच्या विनाश केंद्रापासून सर्वाधिक जवळची जी इमारत त्यातून बचावली होती ते हिरोशिमा औद्योगिक प्रोत्साहन केंद्र हे हिरोशिमा शांतता स्मारक उद्यानाचा भाग म्हणून विकसित करण्यास सुरुवात झाली. जगभरातल्या पर्यटकांचं ते आकर्षण केंद्र होऊ लागलं. 1996 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात हिरोशिमातील ए बॉम्ब डोम समाविष्ट झालं. केवळ 5 दशकात हे शहर अक्षरशः राखेतून फक्त पुन्हा उभंच राहिलं नाही, तर प्रगतीच्या वाटा दाखवणारं जगभरातलं शांततेचं प्रतीकही झालं. जपाननं नव्या दिशांनी नव्या वाटा शोधायला केलेली सुरुवात सुद्धा हिरोशिमाच्या या प्रगतीच्या वाटचालीला पूरक ठरली. मंडळी, 1945 ते 1956 जपानसाठीचा हा पूर्ण फेर उभारणीचा काळ होता. त्यात यश मिळवत हा देश प्रगत देशांशी स्पर्धा करण्याच्या परिस्थितीत आला. 1949 मध्ये स्थापन केलेलं आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालय हे यासाठी सरकारी आणि खासगी उद्योग क्षेत्रांमध्ये मेळ साधू लागलं. युद्ध समाप्तीनंतरच्या 11 वर्षातच हा देश दरडोई उत्पादनाच्या बाबतीत युद्धपूर्व स्थितीपर्यंत पोहोचला. पण फक्त फेर उभारणीपुरतंच न थांबता आधुनिकीकरणाची कास धरत जपाननं 1973 पर्यंत अशीच घोडदौड कायम ठेवली. त्यासाठी या देशानं शिक्षण आणि रोजगार संधी या सगळ्याचा अगदी व्यवस्थित मेळ घातला. नागरी कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल करत स्थलांतराला प्रोत्साहन दिलं. गावांमधून स्थलांतर करणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाला एकत्रितरित्या रोजगार संधी उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली. पण 1973च्या आखाती संघर्षानंतर तेलाच्या किमतींनी वाट लावायची ठरवली. त्यातनं जपानची आर्थिक घोडदौड स्थिरावली. तरी सुद्धा 1991 मध्ये या देशानं दरडोई उत्पादनाच्या बाबतीत जवळपास अमेरिकेला गाठलंच. म्हणजे हिरोशिमाची आजची लोकसंख्या सुमारे 21 लाख इतकी आहे. राजेशाहीच्या काळातलं हे लष्करी केंद्र आता औद्योगिक केंद्र झालंय. म्हणजे यात जवळपास प्रत्येक वर्षी 1,11,00,000हून अधिक पर्यटक हिरोशिमातल्या विविध पर्यटन स्थळांना भेट देतात. त्यातले जवळपास 5,30,000 पर्यटक हे विदेशी असतात. अणुस्फोटाच्या रेट्यानं काही काळ उलटी कालगती अनुभवावी लागलेल्या हिरोशिमाची ही गोष्ट पुनश्च हरिओम करणाऱ्या प्रत्येकासाठीच आज प्रेरणादायी ठरते. हिरोशिमासोबतच नागासाकी शहरानं सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे प्रगती केली. 1949च्या सुरुवातीला नागासाकीच्या काही अधिकाऱ्यांनी स्वतःचा पुनर्रचना कायदा निर्माण करण्यासाठी नॅशनल डाएट मीटिंगसाठी टोकियोला धाव घेतली.
10 मेला नॅशनल नाईट मीटिंगने हिरोशिमा पीस मेमोरेशन सिटी बांधकाम कायदा तसंच नागासाकी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक शहर बांधकाम कायदा मंजूर केला. म्हणजे बांधकाम कायद्याच्या संमतीमुळेच नागासाकीच्या पुनर्बांधणीला प्रोत्साहन मिळालं आणि त्याच्या पुनर्बांधणीसाठी अधिकचा निधी सुद्धा उपलब्ध झाला. नागासाकीने 1955 मध्ये पुनर्रचना कायद्याच्या मार्गदर्शनाखाली नागासाकी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक हॉल नावाचं एक स्मारक संग्रहालय बांधलं, जे नंतर नागासाकीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलं. पुढे त्याची जागा 1996 मध्ये नागासाकी अणुबॉम्ब संग्रहालयानं घेतली. 1969 पर्यंत नागासाकीला पर्यटकांची सरासरी वार्षिक संख्या 25 लाखापर्यंत पोहोचली. मग या बहरलेल्या अर्थव्यवस्थेमुळेच शहराची लोकसंख्या 1950 पर्यंत 2,41,818 पर्यंत वाढण्यास मदत झाली, जी अणुबॉम्ब स्फोटापूर्वी 2,70,000 इतक्या लोकसंख्येच्या जवळपास होती. हळूहळू हिरोशिमा जसं शांततेचं प्रतीक बनलं तसं नागासाकी त्या देशाचं सांस्कृतिक केंद्र बनलं. त्यामुळे मंडळी, आपत्ती कोणतीही असो ती त्या देशाला अधोगतीकडेच नेते. पण तरीसुद्धा हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरं यातून बाहेर आली. त्यांनी प्रगतीच्या वाटा पकडल्या. त्यातच अडकून न राहता नवा दृष्टिकोन घेऊन अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजन पद्धतीने त्या दोन्ही शहरांची पुनर्बांधणी केली. त्या भयानक हानीनंतरही आता जपान तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं जगात अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी, इंग्लंड नंतर सर्वात प्रगत देश आहे. सर्वात वेगवान बुलेट ट्रेन असो, निदान इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली प्रगती असो, उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान सगळ्या जगासाठी एक आदर्श आहे. आपल्या हिरोसोबत जोडलेलं होंडा, DSK सोबत जोडलेलं टोयोटा, मारुतीसोबत जोडलेलं सुझुकी, सोनी, पॅनासोनिक, निसान, तोशिबा असे कितीतरी जपानीज ब्रँड भारतात हिट झाले, ते काय उगाचच नाही. बाकी तुम्हाला हिरोशिमा नागासाकीच्या संघर्षाची यशोगाथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.